शिवराय. मटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही आज निघालो आहे कोकण दर्शन. दापोली आसूद गावामध्ये एक पांडवकालीन मंदिर आहे, केशवराज महाराजांचा. जवळजवळ 5000 वर्षापूर्वीच आहे. तर आम्ही तिथे सर्व मित्रपरिवाराने जातो आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासोबत अजून एक लोकेशन करणार आहे, खड्यावरचा गणपती. सर्वांना माहितीच असेल, आपल्याला साईडला आहे ते. तर माझ्यासोबत कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आम्ही सर्वजण 4 व्हीलर करून जातो आहे. आम्ही रात्री मुंबईवरून 11ला निघालो आहे, बोरिवलीवरून. आमच्या गावी 4 वाजता पोचलो सकाळी महाप्रल तरी बंदरमध्ये. त्याच्यानंतर फ्रेश झालो आणि नंतर मग आम्ही निघालो 5 वाजता. तर आता आम्ही पोचलो शिरगाव. आता आम्ही पोचलो आहे दापोलीला. बघा पाठी बस स्टॉप दिसतो आहे. जर मुंबईवरून कोण येत असेल ना तर दापोली स्टॉपला तुम्ही उतरून प्रायव्हेटचा ऑप्शन बघू शकता. आपल्यासोबत आहेत आपले ट्रेकर मित्र प्रवीण आणि निवृत्ती. तर आपण त्यांना विचारूया की कोकणात थंडी कशी आहे. प्रवीण, थंडी गावी खूप आहे. कोकणात थंडी तर भरपूर आहे प्रवीणने सांगितल्याप्रमाणे. तसंच जर कोण दापोली मार्गे जर येत असाल तर रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता खूप खराब आहे. कोणाला जर गाडी बुकिंग वगैरे करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दादाचा नंबर देईनच. आणि हे बघा आपल्या साईडला मित्रमंडळ आपला उभा आहे. मित्रांनो, दापोलीला कामतेकर हॉटेलला थांबलो आहे खास मिसळ खाण्यासाठी. खूप ऐकलं आहे त्याच्याबद्दल, फेमस आहे म्हणून. बघा आपण या गाडीने आलो आहे. आपल्या राकेश दादाची गाडी आहे. दापोली बस स्टॉपच्या बरोबर समोर हॉटेल कामतेकर. तर गरमागरम मिसळ आली आहे. पोरांना मिसळ नंबर. तर नाश्ता करून झाला आता. कामतकर 1 नंबर मिसळपाव होती. कधी आला तर नक्की भेट तिथं. मगाशी पण मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं. तर आता आपण इथून निघतो आहे केशवराज महाराजांच्या मंदिराकडे. इथून मे बी 10 ते 11 किलोमीटर आहे. तिथं जाऊन भेटू. मित्रांनो, 9 वाजले आहेत. आपण पोचलो आहे दापोली आसूद या गावात. तर इथं पार्किंगसाठी जागा आहे. तुम्ही तुमची गाडी पार्क वगैरे करू शकता. त्याच्यानंतर समोरच बघता इथं दुकान पण आहे. त्याच रस्त्याने पुढे आपल्याला चालत जायचं आहे मंदिराकडे. मित्रांनो, बघता इकडं श्रीदेव केशवराज मंदिराकडे जायला रस्ता इकडं आहे. इथून तुम्हाला सरळ चालत जायचं आहे. आपला मित्रपरिवार इकडं यांचा फोटो काढायचं चालू झालं इकडे सर्व. आणि वातावरण बघा एकदम मस्त. शहराच्या गर्दीतून या मित्रांना माझ्या एक विरंगुळा मिळाला आहे. हॉटेल मानस आहे. त्याच्या बाजूला हे बघा इकडे सुपारी सुकट टाकलेले आहेत. एवढ्या सर्व सुपारी आहेत. त्याच्या बाजूनेच असा रस्ता गेला बघा. पूर्ण पायवाट प्रॉपर आहे जायला. फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता. कोणाला तर जेवणाची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तिथं कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. बोरं वगैरे आहेत. समोर आल्यावर तुम्हाला अशी दुकानं पण दिसतील. इकडे बघा सुपारीची झाडं भरपूर आहेत. इकडं एकदम निसर्ग संपन्न वातावरण आहे. तुम्ही इकडं आलात ना, तुम्ही शहरातली दगदग सर्व विसरून जाल. काय ठेवलंय त्या शहरातल्या गर्दीत. खरं सुख तर हे आहे. तुम्ही एकदा इकडं सकाळचे या आलात तर तुम्हाला खूप भारी व्ह्यू मिळेल. तुमचा पूर्ण थकवा निघून जाल. हा पूर्ण परिसर बघा कसा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं समोर ॲरो दिसतील, ते फॉलो करत जावा तुम्ही. इकडे जायचं आपल्याला. तर कसं वाटतंय मग? खूप छान वाटतंय, फ्रेश फील होतंय. आम्ही राकेश पलांडे दादाच्या गाडीमध्ये आलो आहे. त्याची 4 व्हीलर आहे एर्टिका. तर आपण त्याला विचारतो कशा प्रकारे टूर्स अँड ट्रॅव्हल्स करतो. तर दादा तुझं नाव सांग पहिलं.
नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश पालांडे. मी मुंबई बोरिवलीमध्ये माझं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. सो तुम्हाला कधी कुठे जायचं ट्रॅव्हल्स करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9833259065. थँक्यू. तर दादाला नक्की कॉल करा, कारण दादाचा स्वभाव पण शांत आहे. आता आम्ही पण बोरिवलीमधून आलो आहे, रात्री 11ला निघालो आहे. जरा पण आराम नाही केला आहे त्यांनी पण ना, आम्ही पण केला आहे कंटिन्यू. इथं बघून बघा थकवा गेला पूर्ण. हा नजारा बघा तुम्ही, शहराच्या गर्दीतून निदान महिन्यातला 1 दिवस तरी पाहिजेच. मित्रांनो, सुपारीच्या बागाच बागा आहे तिकडं. हे बघा, पाठी बघता माझ्या, त्याच्यानंतर इकडं पाठी बघा. एकदम निसर्गरम्य वातावरण, पूर्ण थकवा निघून गेला आणि खूप भारी वाटतं आहे. मी सजेस्ट करतो आहे, पुन्हा पुन्हा सजेस्ट करतो आहे, शहर सोडून एकदा या, 1 दिवस या निसर्गाच्या सानिध्यात या, खूप आनंद मिळेल. कोकण आपलंच असा. ओढा कसा आहे, पाणी आहे काय? हे बघा, एकदम निवळ पाणी आहे, खळखळ वाहणारा ओढा, मन प्रसन्न. काय सांगू तुम्हाला, पूर्ण थकवा निघून गेला आहे. आणि या ओढ्यावर पूल दिसतोय तुम्हाला. खूप जणांकडून मी ऐकलं आहे की आधी हा पूल लाकडी होता, त्याच्यानंतर कालांतराने सिमेंटचा पूल बनवलेला आहे. खूप भारी दिसतोय पण. सहलीला 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 जायचा जायचा सहलीला सहलीला जायचा सहलीला हे सहलीला जायचा सहलीला. ब्रिज सोडून थोडे पुढं आलो आपण. या अशा स्टेप्स लागल्यात बघा. खूप भारी निसर्ग आहे. मी सारखं बोलतो आहे, नक्की विजिट करा. पार्किंगपासून तुम्ही चालत येत आहे तर टोटल 250 पायऱ्या लागतात. ज्यांना पायऱ्या चढायच्या नसतील त्यांना ऑटोची पण व्यवस्था आहे तिथं. त्यांना निदान 50 पायऱ्या तरी चढायला लागतील. पण मी सजेस्ट करेन पार्किंगपासून चालतच या, हा निसर्ग अनुभवायला भेटेल. तर फायनली आपण पोचलो आहे मंदिराजवळ. साईडला बघता येतं, कोणाला प्यायचं असेल शुद्ध जराच्या पाण्यातील थंडगार कोकण सरबत, लिंबू सरबत, कैरी पण मिळेल. बघता इकडं परिसर, मंदिराचा परिसर बघताय. जातो आता मंदिराकडे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघताय तुम्ही. तिथं लिंबू सरबत वगैरे आहे, नाश्ता वगैरे आहे तिथं. आपले सर्व मित्र वगैरे आतमध्ये गेलेत. आपण पण जातो आता. पाठी बघा मंदिर, जाऊया आपण तिकडून. चप्पल वगैरे इकडे काढायचे साईडला. चला आपण एंट्री करूया. असा एंट्रन्स आहे, चला जाऊया. बघताय नजारा. इकडं पाणी आहे. बाराही महिने गोमुखातून पाणी वाहत असतं. बघता गोमुखातून तिकडे पाणी येतं. पाणी प्यायचं आहे आणि तिकडे वरून येतो. तिकडे 12 महिने पाणी असतं. इकडे साईडला बघता मंदिराचा परिसर. तर दर्शन मस्त झालेलं आहे. आहेत पर्यटक लोक पण आहेत, जास्त गर्दी नाही पण मन प्रसन्न वाटते एकदम. बघा वातावरण, मंदिराचा परिसर आहे. आता पाठच्या साईडला आलो आहे. स्वच्छता पण खूप आहे इकडं. आतमध्ये पण मी दाखवतो तुम्हाला. आता मेडिटेशनला वगैरे लोक बसले.
थोडी मंदिराबाबत आपण माहिती घेऊया. श्रीदेव लक्ष्मीकांत केशवराज देवस्थान, आसूद, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. दापोली तालुक्यातील आसूद गावातील श्री लक्ष्मीकांत केशवराज मंदिर हे फार पुरातन पांडवकालीन असून सुमारे 5000 वर्षापूर्वीचे भगवान श्री विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. 5 पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे. श्रीदेव लक्ष्मीकांतांची केशवराज मूर्ती काळ्या पाषाणाची 3.5 फूट उंचीची आहे. शंख, चक्र, पद्य, गदा अशी आयुधे असून मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समोर गोमुखातून वाहणारे पाणी सतत 12ही महिने वाहत असते. आंब्यांच्या बुंदातून जिवंत झऱ्याचे येणारे शुद्ध व निर्मल पिण्याचं पाणी आहे. मंदिरात कार्तिकी महिन्यात 2 उत्सव साजरे केले जातात. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा. पौर्णिमेला महाप्रसाद. 2 नंबर कार्तिक कृष्ण एकादशी ते त्रयोदशी. त्रयोदशीतील महाप्रसाद. बाकी खालचं तुम्ही स्टॉप करून बघू शकता. ही अशी मंदिराची माहिती आहे. मंदिराचा आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. खूप छान वातावरण आहे इथं. मन प्रसन्न झालं एकदम. तर तो 12ही महिने वाहणारा झरा इथून येते तुम्ही तुम्हाला दाखवतो. मंदिराचा परिसर बघा. खाली मंदिर इकडं बघताय तुम्ही. 12ही महिने पाणी इथून वाहत आहे. महाराजांचं दर्शन झालं. आता आम्ही निघतोय पुढच्या लोकेशनला, कड्यावरचा गणपती बाप्पा. ही बघा आपली मंडळी.